तुमचा पहिला प्रश्न आहे, पाटेश्वर मंदिर समूह कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. सातारा, सी. कोल्हापूर, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सातारा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अमृतेश्वर मंदिर रत्नवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अहमदनगर, बी. नाशिक, सी. पुणे, डी. ठाणे. तुमचे योग्य उत्तर आहे अहमदनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कुकडी नदी जवळील लेण्याद्री गणपती कोणत्या प्रकारात मोडते? तुमचे ऑप्शन आहे अष्टविनायक, बी. ज्योतिर्लिंग, सी. शक्तीपीठ, डी. बौद्ध लेणी. तुमचे योग्य उत्तर आहे अष्टविनायक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई पर्वताजवळील कळसुबाई देवी मंदिर कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे सातारा, बी. अहमदनगर, सी. नाशिक, डी. रायगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अहमदनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोपेश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तुमचे ऑप्शन आहे खिद्रापूर, बी. महाबळेश्वर, सी. अंबोली, डी. पंढरपूर. तुमचे योग्य उत्तर आहे खिद्रापूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गोंदेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन आहे सिन्नर, बी. पुणे, सी. नागपूर, डी. सातारा. तुमचे योग्य उत्तर आहे सिन्नर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भुलेश्वर मंदिर कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. औरंगाबाद, सी. कोल्हापूर, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मार्कंडा देव मंदिर समूह कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे गडचिरोली, बी. नागपूर, सी. अमरावती, डी. वर्धा. तुमचे योग्य उत्तर आहे गडचिरोली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पांडवलेणी जवळील प्राचीन मंदिर कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. नाशिक, सी. औरंगाबाद, डी. सोलापूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नाशिक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर मंदिर कोणत्या नदीच्या उगमाजवळ आहे? तुमचे ऑप्शन आहे कृष्णा, बी. गोदावरी, सी. भीमा, डी. तापी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, औंढा नागनाथ मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे परभणी, बी. हिंगोली, सी. नांदेड, डी. लातूर.
तुमचे योग्य उत्तर आहे बी हिंगोली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अन्वा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. जळगाव, बी. औरंगाबाद, सी. बीड, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे बी. औरंगाबाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तुळजाभवानी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. उस्मानाबाद, बी. सोलापूर, सी. बीड, डी. लातूर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. उस्मानाबाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कर्णेश्वर मंदिर कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. संगमेश्वर, बी. अलिबाग, सी. दापोली, डी. मालवण. तुमचे योग्य उत्तर आहे अ. संगमेश्वर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवथरघ येथे कोणत्या संताशी संबंधित मंदिर आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. संत तुकाराम, बी. संत ज्ञानेश्वर, सी. समर्थ रामदास, डी. नामदेव. तुमचे योग्य उत्तर आहे सी. समर्थ रामदास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नृसिंहवाडी मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. गोदावरी, बी. कृष्णा, सी. भीमा, डी. पंचगंगा. तुमचे योग्य उत्तर आहे डी. पंचगंगा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कळंब यवतमाळ येथील प्रसिद्ध मंदिर कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. शिव मंदिर, बी. चिंतामणी गणपती, सी. विठ्ठल मंदिर, डी. राम मंदिर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चिंतामणी गणपती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चांगदेव मंदिर कोणत्या नदीकिनारी आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. तापी, बी. गोदावरी, सी. भीमा, डी. कृष्णा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. तापी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रेणुका माता मंदिर माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नांदेड, बी. परभणी, सी. लातूर, डी. हिंगोली. तुमचे योग्य उत्तर आहे अ. नांदेड. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, हरिहरेश्वर मंदिर कोणत्या किनाऱ्यावर आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. अरबी समुद्र, बी. बंगालचा उपसागर, सी. हिंद महासागर, डी. नदी किनारा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. अरबी समुद्र.